हॅलो यूट्यूब फॅमिली. तर चला आज बनवलं आपण पारंपरिक पद्धतीने कैरी लोणचं. आणि जर तुम्हाला कोणी आज सध्या विचारलं की महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे, तर एकच सांगायचं की सध्या फक्त कैरी लोणचं. तर कैरी लोणचा बनवण्यासाठी अगोदर आपण मार्केटमध्ये व्हिजिट केली. तिथून मी कैऱ्या आणल्या होत्या आणि कैऱ्या ह्या मी 2.5 किलो घेतल्या होत्या. आणि आपल्याला छान अशा गावरान कैऱ्या मिळाल्या होत्या, तर त्यासाठीच म्हटलं चला आपण आज कैऱ्या घेऊन टाकूया. नंतर तिथून कैऱ्या घेतल्या, स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या, पुसून पण दिल्या. आणि यांनी मला छानपैकी अशा कैऱ्या फोडून दिल्या. आणि त्यांनी मला सहज असा एक प्रश्न विचारला की तुम्ही व्हिडिओ घेताय तर तुमचं काही यूट्यूबला व्हिडिओ वगैरे टाकता का? तर मी म्हटलं हो. म्हणजे सकाळीच त्यांच्याकडे असे 2 बायका येऊन गेल्या होत्या की त्यांनी पण व्हिडिओ करून नेले होते. मग त्यांचं झालं की कैऱ्या फोडतानाच घेऊ नका, मला पण घ्या, माझं नाव पण सांगा. म्हणलं ठीक आहे. मग त्यांनी माझं यूट्यूब चॅनलचं नाव वगैरे विचारलं, तुम्ही व्हिडिओ कधी टाकतात? मग मी व्हिडिओ बघेल. असं चालू असताना तिथंच एक शेजारची आई पण बसलेली होती. त्यांचं पण सुरू झालं की मला घेते का तुझ्या व्हिडिओमध्ये? मी पण दिसेल का? सगळ्यांना दिसेल का? बुलढाण्यामध्ये लोक मला पाहिल का? मी म्हणलं हो, माझ्या यूट्यूबमधले बऱ्यापैकी बघतात समजा यूट्यूब बुलढाण्यामधले, तर बघल तुम्हाला. मग त्या म्हणे मी टी व्हीवरती दिसेल का? मी म्हणलं हो. मग त्यांना इतका आनंद झाला, तर त्या म्हणे समोरून घे. तर असा झाला हा किस्सा. चला लोणचं बघूया. कैरी लोणचं बनवण्यासाठी मसाला बघूया. तर त्यासाठी घेतली होती इथे मी लाल तिखट 1 वाटी, हळद 3 ते 4 चमचे, मोहरीची डाळ 1 वाटी. आणि ह्याच वाटीच्या मेजरमेंटने इथं 2 वाट्या मी इथं धणे घेतले होते. आणि धणे आपले हे घरचे होते. लसणाच्या पाकळ्या अर्धा वाटी. आणि इथं काही खडे मसाले घेतले होते, दालचिनी, लवंग, मिरे. नंतर इकडं हिंगाची डब्बी घेतली होती. आपल्याला हिंग पण वापरायचा आहे आपल्या लोणच्यामध्ये. नंतर इकडं लाल मिरच्या. आणि इथं एक आणि जी लोणचे रेडीमेड पुडी भेटते ती आपण एक इथं वापरणार आहे. आणि असा आपण इथं एक पूर्ण मसाला घेतला होता. आणि इथं मीठ पण घेतलं होतं. फक्त याच्यामधलं फक्त एकच स्किप झालं होतं आपलं शोप. ती पण मी इथं 1 वाटी शोप घेतली होती. आणि पूर्ण असा आपला इथं मसाला मी तुम्हाला दाखवला. नंतर आपण इकडे मसाले मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे. अगोदर आपण धनी पावडर बनवून घेऊया. इथं मी अगोदर धनी पावडर तयार करून घेतलं. नंतर एका स्वच्छ मोठ्या प्लेटमध्ये टाकून घ्यायचं धनी पावडर. नंतर घ्यायची इकडं मोहरीची डाळ. आणि ती फक्त 2 वेळेस आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायची आहे, जास्त बारीक करायची नाही. नंतर इथं मी मोहरीची डाळ पण फिरून घेतली. आणि खडे मसाले तर काही मिक्सरमध्ये निघणार नाही, म्हणून मी तर त्यांना खलबिद्द्यामध्ये कुटून घेतले. आणि चला अशी पावडर तयार करून घेतली खडे मसाल्यांची. नंतर ते पण मिक्स केले. आणि नंतर 1 वाटी शोप घेतली, आपली मसाल्यामध्ये स्किप झाली होती तेव्हा. नंतर 1 वाटी शोप पण चांगली बारीक करून घ्यायची मिक्सरमध्ये. आणि चला आता सर्व मसाले इथं तयार झाले. आता घालायची हळद, तिखट तुमच्या आवडीनुसार तिखट घाला. नंतर 1 चमचा हिंग. आणि 2.5 किलो माझे कैऱ्या होत्या, तर 1 वाटी मी इथं मीठ वापरलं. आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि आता मसाला पूर्णपणे तयार होता आपला हा. नंतर मी इथं सूर्यफुलाचं तेल वापरलं होतं 1 लिटर. आणि त्याला व्यवस्थित तापवून घ्यायचं, म्हणजे एकदम कडकडीत तापवून घ्यायचं. आणि नंतर द्यायची मसाल्याला छान अशी फोडणी बसली पाहिजेत मसाल्यांना, म्हणजे सुगंध यायला पाहिजेत तेल टाकल्यावरती. म्हणजे आपण सगळे कच्चे इथं मसाले वापरले होते, म्हणून छान असं कडकडीत तेल त्यामध्ये ओतायचं. आणि नंतर बघा किती छान त्यातला सुगंध येतो.
नंतर इथं मी पूर्ण 1 लिटर तेल वापरलं, म्हणजे वरून नंतर आपल्याला टाकायची अजिबात गरज पडणार नाही. त्यासाठी 1 लिटर तेल इथं मी वापरलं. आणि छान आता मसाला त्या तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आणि मसाल्यामध्ये आपली लोणचा मसाला राहिला होता तो घालायचा. आणि तो पण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा याच्यामध्ये. आणि आता हे सर्व मसाले आपले व्यवस्थित मिक्स झाले आणि याला आपल्याला आता पूर्णपणे थंडगार करून घ्यायचं आहे. म्हणजे तेल आपलं गरम होतं, म्हणजेच मसाला अजून गरम आहे, त्यासाठी एकदम थंडगार करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता छान असा मसाला आपला तयार झाला होता. आणि मसाला थंड होईपर्यंत आता आपण कैऱ्या आणल्या होत्या, त्या सुकायला घातल्या. फॅन खाली मी इथं 2 तासासाठी सुकून घेतल्या होत्या. तुमचा जास्त गोंधळ होऊ नये म्हणून मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवत आहे लोणचं कसं बनवायचं. म्हणजे आमच्या पद्धतीने. आता सगळ्यांच्या बनवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. नंतर इथं मी सुकवायला घातले होते. आणि सुकल्यानंतर ज्या आतमधल्या कोळी असतात त्या बाजूला करायच्या आणि कैरी ही बाजूला करायची. कोणी कोणी ह्या कैरीला हळद मिठामध्ये पण ठेवतं, पण आम्ही असं फॅन खाली सुकू देतो. आणि नंतर बघा आपण पूर्णपणे त्यामधल्या ज्या कोळी असते ती काढून घेतली. आणि इकडे आपला मसाला पण छान असा थंडगार झाला होता. आणि नंतर घालायचे आपल्या कैऱ्या कट केलेल्या. अगोदर काय व्हायचं की लोणचं बनवायचं म्हणलं की एक महायुद्धच असायचं की आता लोणचं कैऱ्या आणायच्या, कैऱ्या आणल्यावरती अडकिता शोधावा लागायचा. अडकिता पण एकच असायचा पूर्ण गावभर. मग तो पूर्ण गावभर फिरायचा. मग नंतर ज्याची बारी आली त्याला मिळायचा. म्हणजे तो वेटिंगवर राहायचे की बा आज यांच्याकडे उद्या त्यांच्याकडे अडकिता. असं खूप दिवस ते लोणचं चालायचं की असं वाटायचं की हे महायुद्धच आहे. आणि जी हळद असायची ती जात्यावर दळायचे. म्हणजे मिक्सरचा वगैरे जास्त वापर करायची नाही आमची आजी. तेव्हा असं वाटायचं की बापरे, हे लोणचं बनवणं म्हणलं की खूपच अवघड आहे. पण आता खरंच सांगते, आपण मार्केटमध्ये गेलो, पटकन धुवून दिले की तिथंच कट करून आपल्याला कैऱ्या मिळतात. आणि झटपट मसाला पण तयार, मिक्सरवरती झटपट मसाला हा तयार होतो. म्हणजे खूप सोप्या पद्धतीने आता कैरी लोणचं आपल्याला हे बनवता येतं. आणि लहानपणी म्हणजे असं वाटायचं की हे लोणचं बनवणं आपल्याकडून तर शक्यच नाही. पण आता खरंच खूप सोप्या पद्धतीने आपण हे लोणचं आता बनवू शकतो. आणि तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की लोणचं बनवणं किती सोपं आहे. आणि तुम्ही बघू शकता छान असं मसाला आपल्या लोणच्यामध्ये लागला होता. आणि तुम्ही बघू शकता किती छान आपलं लोणचं दिसत होतं. मी पूर्णपणे मसाला ज्या कैऱ्या होत्या त्यामध्ये व्यवस्थित मिक्स केल्या. आणि कैरी मला ही गावरान मिळाली होती. आणि लोणचं बनवणे हे माझं अचानकच ठरलं होतं. म्हणजे मसाले सगळे घरी होते आणि आंबे चांगल्या कैऱ्या दिसल्या. मग म्हटलं पटकन आपण पण घ्याव्या. 2.5 किलो मी इथं कैऱ्या घेतल्या होत्या. आणि पटकन येऊन असा मसाला पण तयार केला. आणि असं झटपट आपलं लोणचं इथं तयार झालं. आणि कैरी लोणचं बनवताना कैरी ही एकदम अशी आंबट आणायची. अगदी घरच्या मसाल्यामध्ये पण असं छान आपण लोणचं बनवू शकतो. आणि बघा किती कमी वेळेत आपण हे लोणचं बनवलं इथं. आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं मी परत एकदा. आता हे व्यवस्थित मिक्स झाले की बरणीत भरून ठेवायचं. नंतर इथं मी प्लास्टिकची बरणी घेतली होती आणि त्याच्यामध्ये स्टोअर केलं.
आणि हे लोणचं बरणीमध्ये भरलं की त्याचं झाकण लावायचं नाही. 4 ते 5 दिवस म्हणजे थोडं रात्रीचं लावून घ्यायचं, पण दिवसभर त्याला मोकळंच ठेवायचं. आणि नंतर मी वरून लसणाच्या पाकळ्या घातल्या. हे आमची आजी करायची. लसणाच्या पाकळ्या, लाल मिरच्या अशा वरून घालायची आणि नंतर छान त्याला असं हलवून घ्यायचं. म्हणजे लाल मिरच्या आणि लसण त्याच्या आतमध्ये गेला पाहिजेत असं छान हलवून घ्यायचं. आणि 3 ते 4 दिवसांनी छान त्याच्यामध्ये ही लाल मिरची आणि लसण छानपैकी असा मुरतो आणि ते खायला खरंच खूप छान लागतं परत. तर त्यासाठी लसणाच्या पाकळ्या आणि लाल मिरची जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच घाला. फक्त त्याला फोडणीमध्ये टाकायचं नाही. तर असं झालं आपलं वर्षभर टिकणारं कैरी लोणचं, अगदी झटपट. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि तुमच्याकडे लोणचं कसं बनवलं जातं ते पण सांगा. तर चला मग, थँक्यू.